देवमंत्र्याने राजाला सांगितले की महाराज, संख्येय परिवेनमध्ये नागसेन नावाचे एक स्थवीर आहेत. ते आपल्या शंकांचे समाधान करतील. तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करा आणि त्यांना प्रश्न विचारा. खरं तर नागसेन नाव ऐकूनच राजाला भीती वाटत होती. राजा विचारतो की तो नागसेन भिक्खू माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे काय? असे म्हणून राजाने आपला दूत नागसेन यांच्याकडे पाठवला आणि मी तुम्हाला भेटू इच्छितो अशी सूचना दिली. मग भंते नागसेन यांनी देखील उत्तर दिले की ठीक आहे, राजाने यावे. तेव्हा राजा 500 ग्रीक आणि फार मोठ्या संख्येच्या सैन्यासह रथावर आरूढ होऊन संख्येय परिवेनात आला आणि जेथे भंते नागसेन आहेत तेथे गेला. त्यावेळी भंते नागसेन 80,000 भिक्खूंच्या सान्निध्यात संमेलन गृहात बसले होते. हे पाहून राजा देवमंत्र्याला म्हणाला, ही एवढी मोठी परिषद कोणाची आहे? महाराज, आयुष्मान नागसेन यांची ही परिषद आहे. हे पाहून राजाचा थरकाप उडाला. भीतीने उदास होऊन राजा विचार करू लागला की मला हा हरविणार तर नाही, आणि मंत्र्याला म्हणाला, देवमंत्री, तुम्ही मला सांगू नका की आयुष्मान नागसेन कोण आहेत. न सांगताच मी त्यांना ओळखीन. त्यावेळी आयुष्मान नागसेन समोर बसलेल्या 40,000 भिक्खूंपेक्षा कमी वयाचे आणि मागे बसलेल्या 40,000 भिक्खूंपेक्षा जास्त वयाचे होते. राजाने सर्व भिक्खूंना पाहून आयुष्मान नागसेन यांच्यावर आपली दृष्टी थांबवली. भिक्षू संघामध्ये केसरी सिंहासारखे निर्भय स्थिर भावाने बसले होते. हेच आयुष्मान नागसेन आहेत. राजाला मोठा आनंद वाटला की मी नागसेन यांना योग्य रीतीने ओळखले. ज्ञानसंपन्न आणि उत्तम संयमात अभ्यस्त आयुष्मान नागसेन यांना पाहून राजा म्हणाला, मी कितीतरी वक्ते पाहिले आहेत, मी अनेक शास्त्रार्थ केले आहेत, परंतु कधीही मला असे भय वाटले नाही जसे आज वाटत आहे. आज निश्चितच माझा पराभव होणार आहे आणि भंते नागसेन विजयी होणार आहेत, कारण माझे मन थरथरत आहे.